औषधाच्या दुकानात गेलो आणि वैष्णव शेटला म्हणलं टपक्यान मारा ना अशी एखादी औषधाची बाटली दिली. वैताग आलाय आता. वैताग आम्हाला आमच्या जिंदगीचा नाही आला तर त्या उन्ह्यांचा आलाय. उन्ह्यांना मारायचं होतं औषध, त्याच्यामुळे गेलो औषध आणायला. बंटी शेट काय म्हणतोय ते ऐका. ते म्हणे उन्ह्याची फाटण, पण तुम्हाला हवेवरच वाटत. म्हणलं उन्ह्याची नुसती फाटली नाही अशी टर्रकन फाटली पाहिजेत, कारण की त्याने लय वैताग दिलाय. सगळं रोप जाळून टाकलंय बंटी शेटचं. तर जय श्रीराम भावांनो, मी आहे विक्या ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. संध्याकाळी टोळी घेऊन पंपात आलतो. तुम्हाला माहिती आपला विषय पंपात आहे. जसा पंपात आलो तसा डायरेक्ट विषय पंपात गेलता. आणि गोट्यात तर सारं घासलंय दोन्ही कोण. कोणी वापरीला का, कोणी गाडी वापरली का मग असं टायर घासत, एकट्याने वापरली का असं घासत. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा, गाडी कोणी वापरायची ज्यांनी त्याची तो वापरायची. खोटं वाटत असलं तर समोर येऊन आमच्या दोन्ही गाड्यांचे टायर बघा आणि मग अंदाज लावा. हे फक्त टायराचाच विषय होता. तुम्ही काय चुकीचा अंदाज लावू नका. उभा राहून कटाळलो, त्याच्यामुळे म्हणलं चला आयण्याची थोडी मजा घेऊ. नटी आहे का नाही तुला? नटी आहे का नाही? नटी नटी आहे का नाही? नटी नटी आहे ना. नटी म्हणजे काय? मी एकटा असंच राहिलोय. आयनाला नटी आहे. कशी आहे ना तुम्ही नटी? कारण मी खाली सारखी आहे का? स्वतःचं दुःख विसरून लोकांना हसवणारा मी माझ्या पूर्ण आयुष्यात गोंधळून गेलेलो आहे. आता ते म्हणतात ना, स्वतःचं दुःख विसरून लोकांना हसवणं लय अवघड असतं. पण काय आता, एखाद्याला रडवणं लय सोपं असतं, पण हसवणं अवघड असतं. घरी आलतो शाम्याला म्हणलं छनीन हातोडा घेऊन बस बरं गाडीवर. तेव्हा मला शाळेत जायचंय. म्हणलं भाड्या तो काय PSI होणार नाही, बस लवकर गाडीवर. त्याला घेऊन गेलो छनीन हातोडा घेऊन डायरेक्ट साईटवर. मस्तपैकी छनी हातोड्याने कटिंग बिटिंग केली, बिम बांधून घेतली, डायरेक्ट बिम ठोकायला घेतले मस्तपैकी. आज माझी मूडची थोडी उदास होती, त्याच्यामुळे नाही तर मग चिंचाईच्या गावात खोरं घालायची इच्छा होती माझी. पण माझ मूड उदास असल्यामुळे मशीन आणली मस्तपैकी. डायरेक्ट मग काय भुंगा बाईट मध्ये बिम भरून घेतला आणि बिम भरताना सारं सिमेंट दिलो की धडकनवर उडालं होतं. आता ते म्हणतात ना, स्वतःच्या कामाईने घेतलेली कोणची वस्तू असून दे तिला माणूस चांगलंच होतं. स्वतःच्या कामाईने घेतली भाई, आवाज काम करून हप्ते भरलेले, त्याच्यामुळे काय आता तिला चिकनट वाचला. कशी दिसती मग दिलो की धडकन. हा